आज आपण आपल्या शेडमध्ये 160 अंडी पुंच्या आळ्या आणल्या, म्हणजे जवळपास 90 ते 95 हजार आळ्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन, मी बॅचलर फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग. काल एक व्हिडिओ मी अपलोड केला होता, त्याला जवळपास एवढ्या कमेंट आल्या होत्या. ते व्हिडिओ होता आपण रेशीम उद्योगाला सुरुवात कशी करू शकतो म्हणून. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पूर्णपणे युट्यूबला फुल व्हिडिओ अपलोड करणं, त्यात काही विषय नाही. पण त्याआधी हे विषय ऐकून घ्या. माझ्या मित्राची एक बॅच आली, त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगतो कसं राहतं. तर आता ही बॅच घेतलेली जवळपास 160 अंडी पुंची, म्हणजे जवळपास 90 ते 95 हजार आळ्या. आणि अशा प्रकारे ट्रे मध्ये ते आपल्याला चौकी आले, आपल्याला ते अंडे जे अंडी पुंच्या जे आळ्या आहे ना, ते आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. आता माझ्या बोलण्यावर लक्ष द्या बरं. सगळ्या कोस तयार होईपर्यंत ना 4 मोड असते. पहिला दुसरा मोड आपल्याला चौकीतनं येऊन येत असतो. म्हणजे हे जे सगळ्या आळ्या आहे ना, ह्या दुसऱ्या मोड वरती आपल्याला येत असतात, म्हणजे दुसऱ्या वेळेस झोपलेल्या. दुसरा मोड आहे आपल्याकडे पास करावा लागतो, तिसरा आपल्याकडे बसावं लागतो, उठाव पण लागतो, चौथा पण तशीच प्रोसेस. आता ह्या ज्या आळ्या आहे ना, झाकड पडायच्या आतच आपण सगळ्या बोलवल्या होत्या बरं. म्हणजे वातावरण जे सगळं मेंटेन होतं, त्याच्यामुळे जरी उजेडात आलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. तर ते कधी ट्रान्सफर करायचे आपले हे वातावरणावरती डिपेंड असतं बरं. वातावरण जर जसं असलं ना, तसे त्या आळ्या आपल्याला आणावं लागत असतं शेडमध्ये सगळ्यात आधी रेशीमचा पेपर आतरून घेतला, जेणेकरून ह्या आपण आळ्या ठेवल्यानंतर त्या खाली पडणार नाही म्हणून. आणि अशा प्रकारे आपण ट्रे मधल्या सगळ्या आळ्या ना ह्या पूर्णपणे रॅक मध्ये अशा ठेवून दिल्या. आता आज ह्या लक्ष्मी आम्ही आमच्या शेडमध्ये घेऊन घेतल्या बरं. आता ह्या लक्ष्मी आम्हाला 21 दिवसानंतर किती प्रॉफिट देणार हे तुम्ही तुम्हाला समोर सांगलं, त्यात काही विषय नाही. त्यानंतर शेडमधली जी व्हाईट नेट होती पूर्णपणे गुंडळून घेतली. थोडी थंडी आहेच, त्याच्यामुळे जे शेडच्या बाहेरच्या साईडनं जे पिवळं थप्पड हे पण ठेवलं, म्हणजे याच्यामुळे पण रात्री जी थंडी नाही पूर्णपणे कव्हर होती. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडं पण वाटलं असेल की आपली माहिती दायक आहे म्हणून, तर व्हिडिओ लाईक करा आणि मला फॉलो करून घ्या. याच्यानंतर मी दररोज अपडेट देणारच तुम्हाला बॅच बद्दल.